नमस्कार, मी वृषाली हुनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, जसं तुम्ही मागे पाहू शकत आहात की ह्या व्हिडिओमध्ये आपण का भेटणार आहोत, तर एक गोष्ट क्लिअर आहे की नगर परिषदच्या ज्या गट क गट ड च्या जागा आहेत त्या TCS IBPS मार्फत भरल्या जाणार आहेत. ओके, काही दिवसांपूर्वी, अगदी 5-6 दिवसापूर्वी त्याचा एक व्हिडिओ आपण टाकला होता. 12 तारखेला त्याची मीटिंग होणार होती, पण त्या मीटिंग मध्ये एक्झॅक्टली काय झालं तर ते आपल्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाही. ओके, पण हा जो व्हिडिओ आहे हा ह्या पर्पजने केलेला आहे की गट क गट ट च्या जागा या ज्या TCS IBPS, आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट मी क्लिअर करते की TCS मधून भरल्या जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण मागच्या या सर्व जागा TCS ने भरल्या होत्या आणि नगर विकास च्या ज्या जागा असणार आहेत त्या TCS मार्फत भरल्या जातील असा करारही होता. ओके, तो त्या मार्फत भरल्या जाणार आहेत. मग पुढे प्रोसिजर काय झाली काय नाही ह्याचा अद्याप काही अहवाल नाही. पण मग त्याच्यामध्ये नेमक्या जागा येतात कोणत्या बघा, गट क आणि गट ड मध्ये कोणते पद येतात त्या सर्वांची म्हणजे तांत्रिक अतांत्रिक सगळी पदं. ठीक आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय आहे, पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि कशासाठी अनुभव आवश्यक आहे आणि परीक्षा पद्धती नेमकी काय असणार आहे असा पूर्ण कंटेंटचा हा व्हिडिओ आता मी तुमच्यासमोर बनवते. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. नीट पाहिल्यानंतर आपण कुठच्या पोस्टसाठी एलिजिबल आहोत ते नमूद करून घ्या. त्याचा सिलेबस, त्याची परीक्षा पद्धती, सिलेबस अर्थात मी याच्यात घेतला नाहीये, सिलेबस काय असेल याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, सो आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सुरू करूया नगर परिषद. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणामार्फत होणार आहे तर TCS IBPS. आता त्याच्यामध्ये सुद्धा TCS ची शक्यता 90% असणार आहे. ओके, बघू आता ते गव्हर्नमेंट आहे काय करतंय, काय डिसिजन घेत आहे याच्याबद्दल तुर्तास अगदी भाष्य करणं हे खूप जिक्रीचं काम आहे, त्यामुळे मी काही करत नाही. ओके, चलो सुरू करूया. सगळ्यात महत्वाचं काही बेसिक गोष्टी मी इथे तयार केलेल्या आहेत. किती जागा आहेत ओके, तर गट क च्या तांत्रिक अतांत्रिक पकडून साधारणपणे 2051 ते 2151 एवढ्या जागा आहेत आणि गट ड च्या 900 जागा आहेत, म्हणजे 3138 जागा या नगर परिषदेच्या रिक्त आहेत. आणि मी एवढं फर्मली का सांगते, आता राजकीय पद जी आहेत म्हणजे नगरसेवक, नगराध्यक्ष वगैरे सगळे भरल्या गेलेली आहे. आता नगर परिषदांचं, नगरपंचायतीचं कामकाज जोरदार चालेल, मग हे करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असणार आहे. तर हे मनुष्यबळ भरणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके, आता कुठून होऊ शकते, एकतर TCS मार्फत मी तुम्हाला सांगितलं. भरतीची पद्धत काय तर जिल्हा निवड समिती मार्फत किंवा शासनाने नेमून दिलेल्या एजन्सी मार्फत. ओके, पण जिल्हा निवड समितीच्या अंतर्गतच सगळ्या गोष्टी होतात. ओके, लहान कुटुंब याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया जो मी मागच्या 3-4 दिवसामध्ये मला खूप सारे कॉल्स आले, आमचे 3 अपत्य आहेत किंवा काय, तर लक्षात घ्या 2 अपत्य पाहिजे आहे. 2005 पूर्वी जर का असेल तर तो GR वेगळा आहे आणि 2005 नंतर त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे की 2 पेक्षा जास्त अपत्य नसावी ह्याचं प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. म्हणजे 2च हे काय पाल्य असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर बघा आता ह्याच्यातली सर्वसाधारण पात्रता काय आहे, तर एक तर पहिली गोष्ट भारतीय नागरिक असावे, बरोबर आहे. ओके, आणि महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल असावं 15 वर्षाचं. ओके, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट. आता बर्थ सर्टिफिकेट ही खूपच मिनिमल गोष्ट आहे, ही लागू शकते, सो तयार ठेवा. लक्षात आलं. नंतर बघा अच्छा ह्याची वयोमर्यादा ऍड आल्यानंतर जास्त क्लिअर होईल, पण मागच्या ऍड वरून किंवा जे गव्हर्नमेंटच्या शासनाच्या विविध पदांसाठी आवश्यक असतं त्यानुसार बघा किमान 18 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी सूट म्हणजे किमान 18 वर्ष ते 38 वर्ष प्लस 5 इयर्स असणार आहे म्हणजे 43. ओके, आता ह्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अंशकालीन कर्मचारी, ओके, त्याच्यानंतर दिव्यांग या लोकांसाठी काही विशेष सूट मिळाली. साधारणपणे त्यांना 45 ची सूट असते. अंशकालीन कर्मचारी असतील तर त्यांना 55 पर्यंतची वयोमर्यादा दिलेली असते, पण ती ह्या पदांना येईल की नाही हे आपल्याला जाहिरात आल्यानंतर जास्त स्पष्ट होईल. पण ज्या कोणत्याही व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 38 ह्या लोकांना जास्तीत जास्त संधी असते, त्यामुळे त्यांनी लक्षात म्हणजे 38 म्हणजे 43. ओके, सो हे आयडियल प्रपोर्शन तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट बघा आता पद मी सांगते, ही जी पदं आहेत
ही आपण गट क, गट क ची जी पहिली पदं आहेत, सगळी पदं आणि त्याची जी आवश्यक अर्हता आहे ती तुम्हाला सांगत आहे. पहिला आहे लिपिक टंकलेखक किंवा रोखपाल. ओके, त्याच्यासाठी काय हवंय? कोणत्याही शाखेची पदवी. हा मुद्दा लक्षात आला? कोणत्याही शाखेची पदवी. ओके, त्याच्यानंतर त्याला टायपिंग लागणार आहे मराठी 30 आणि इंग्रजी 40. बरेच लोक म्हणतात इंग्रजी 30 नाही. जर का तुम्ही मागचा नगर परिषद संचालनालयाचे जे काही प्रसिद्ध पत्रक आहेत ते जर का पाहिले तर त्याच्यामध्ये क्लिअर आहे इंग्रजी 40चं सर्टिफिकेट पाहिजे आहे. ओके, आणि MSCIT. आता बघा MSCIT संदर्भात जे शासनाचे GR आहेत तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून दिलेली आहे, तर तो पाहून क्लिअर करून घ्यावा. ओके, आणि जरी MSCIT नसेल तर अप्लाय करून ठेवा. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, MSCITचं टेन्शन घ्यायचं नाही. का? कारण की MSCIT नसेल तरी तुम्हाला ते भरून घेतात, जागा तुमची भरल्या जाते. फक्त काय असतं, एक पर्टिक्युलर कालावधीमध्ये, असं समजा की तुम्ही जॉईनिंग केल्यापासून 6 महिन्यात, ऍक्च्युली 2 वर्षाचं वगैरे असतं, पण मी तुम्हाला मिनिमम सांगते 6 महिन्यात तुम्ही सबमिट करा. समजा तुम्ही सबमिट केलं नाही तर वेतन वाढ किंवा पदोन्नती याच्यासाठी तुम्ही अपात्र ठरता. जॉब जॉईनिंग करून घ्यायचा, पण पुढचं जे प्रमोशन्स असतात ना ते तुम्हाला मिळत नसतात. समजलं? आणि MSCITचा GR जो आहे, ओके, 2013चा आणि 18चा GR स्वतंत्र व्हिडिओ आहे, पाहून घ्या. ओके, त्याच्यामध्ये समजा काही हे असेल तर काय असणार बघा, ऍड ज्या वेळेस येणार, ज्यावेळेस फॉर्म भरणार ना त्यावेळेस MSCIT आहे का असं तिथे येणार आणि स्टार मार्क येणार. ओके, मग तिथे 3 ऑप्शन्स असतात, येस, नो, एक्झम्प्टेड. ओके, मग त्याच्यातला कोणता, जर का शासकीय GR नुसार 2013 आणि 18च्या GR नुसार समजा तुमच्याकडे त्या पदव्या किंवा त्या शिक्षण असेल तर तुम्ही तिथे एक्झम्प्टेड असं करू शकता. तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे MSCIT नाही, MSCIT नाही, MSCIT ह्याच्यावरती खूप मोठं चर्चा किंवा प्रश्नचिन्ह किंवा कन्फ्युजन ठेवू नका. इज दॅट क्लिअर? ओके, त्यामुळे MSCIT हे सगळ्याच ठिकाणी लागणारं घटक आहे. हा, चला, म्हणजे लक्षात आलंय. लिपिक टंकलेखक म्हणजे ज्याला आपण क्लर्क असं म्हणतो, ओके, त्याला कोणत्याही शाखेची पदवी. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का, तर ह्याच्यातल्या 50% जागा ह्या सरळ सेवेने आहेत. काय म्हटलंय? 50% सरळ सेवा आहे आणि 50% जागा ज्या आहेत या पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. हे असं त्यांनी प्रसिद्ध पत्रक जे होतं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा लघु टंकलेखक म्हणजे स्टेनो. ओके, तर त्यांनी स्टेनोसाठी काय केलेलं आहे, तर शॉर्ट हँड 80 वर्ड्स पर मिनिट, 80 शब्द प्रति मिनिटाला ही लिमिट सेट केलेली आहे. आणि टायपिंगचं लागणार आहे, टायपिंग हे सेम इंग्रजी आणि मराठी 30 आणि 40. समजते? हे सेम तत्व तिथे येणार आहे. आणि इथे पण काय, कोणत्याही शाखेचा पदवीधर ही एक गोष्ट असणार. बघा, लक्षात घ्या, हे खूप बेसिक क्रायटेरियाज आहेत. हा, तुम्हाला काय प्रिपरेशन करायचंय, तर तुमच्या टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तर प्लीज अप्लाय. आता पुढच्या महिन्यात ऍड येणार आहे, मग यूज होईल का? बाळांनो, टायपिंगचं सर्टिफिकेट ऍज इट इज आपल्याला अनेक परीक्षांना लागणारच आहे. मग तुम्ही का वाट पाहता? अप्लाय करून ठेवा. MSCIT साठी अप्लाय करून ठेवा. NCL म्हणजे नॉन क्रिमी लेअर असेल ते करून ठेवा. जातीचं, कारण की लक्षात घ्या, हे सगळे जे प्रमाणपत्र असतात ना बाळांनो, तिथे क्लिअरली नमूद केलेलं असतं चालू आर्थिक वर्षातील. चालू आर्थिक वर्ष म्हणजे काय, 1 एप्रिल पासून सुरू होणार ते 31 मार्चला संपणार, ह्या वर्षातलं त्यांना लागत असतं. समजतंय? त्यामुळे डॉक्युमेंट अपडेटेड ठेवत जावा. ओके, चलो पुढे बघा. पुढची पद कुठचं आहे, वाहक. ओके, वाहक असेल तर 10वी आहे. मिनिमम क्रायटेरिया 10वी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण नाही, अप्लाय नाही, उत्तीर्ण. त्याच्याकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे. विशेष गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्यायचे, क्लिअरली मेन्शन आहे, वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा त्याच्याकडे अनुभव पाहिजे. आता असाही प्रश्न येईल, माझ्याकडे अनुभव म्हणजे मी प्रायव्हेट मध्ये काम केलेलं आहे, चालेल, तुझ्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. ओके, वाहन दुरुस्तीचे नाव हे ज्ञान असल्यास प्राधान्य. आता प्राधान्य म्हणजे काय, प्रेफरन्स म्हणजे पहिली संधी त्याला देणार. आता 2 विद्यार्थी आहेत, अ आणि ब. लक्षात घ्या, दोघांना काय झाले, समान मार्क, 20 आणि 20. मग आता अ ला निवडायचं की ब ला निवडायचं? मग ह्याच्यामध्ये काय झालं, ब कडे काय आहे, वाहन दुरुस्तीचे ज्ञान आहे, तर इथे प्रेफरन्स ब ला दिल्या जाणार. म्हणजे प्राधान्य आणि आवश्यकचा फरक कळला. आवश्यक 3 वर्षाचा अनुभव आवश्यक म्हणजे कंपल्सरी पाहिजेच पाहिजे, आणि प्राधान्य म्हणजे तुझ्याकडे
जास्त नॉलेज आहे तुझ्याकडे, जास्त डिग्री आहे तुझ्याकडे, जास्त प्रेफरन्स आहे, त्याला म्हटलं जातं प्राधान्य, तर त्याला निवडल्या जाणार. समजतंय? पुढचं लक्षात घ्या. उद्यान पर्यवेक्षक, त्याला काय हवं आहे, तर बीएससी पाहिजे. ऍग्रिकल्चर चालेल, हॉर्टिकल्चर चालेल, फॉरेस्ट्री चालेल, किंवा बॉटॅनिकल डिग्री म्हणजे बॉटनी मधली, हे ऑर आहेत. ओके, ह्याच्यापैकी कुठचीही एक डिग्री तुम्हाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा इथे पण काय म्हटलंय, उद्यान पर्यवेक्षकला 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. ओके, काय म्हटलंय, 3 वर्षाचा अनुभव असेल तर त्याला तिकडे प्राधान्य दिल्या जाणार आहे. इज दॅट क्लिअर? शब्दांमधला खेळामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही म्हणून एकूण एक शब्द लिहून आणून नमूद केलेली आहे. ओके, चलो पुढचा बघूया. सहाय्यक ग्रंथपालक, याच्या आधी ग्रंथपाल म्हणून आहे. ओके, ग्रंथपाल गट क, ही जी पदवी आहे ती डायरेक्टली पदोन्नतीने जाणार आहे. ओके, काय, ग्रंथपाल हे 100% पदोन्नतीने भरल्या जाणारी पदं आहेत. हा, 100%. आणि हे जे आहे सहाय्यक ग्रंथपाल, ह्यांचंच नंतर प्रमोशन येतं. हे काय झालेले आहे, 100% सरळ सेवेद्वारे. फरक लक्षात घ्या. इथे काय हवं आहे, तर बॅचलर ऑफ लायब्ररी म्हणजे ग्रंथपाल शास्त्राची पदवी तिथे असणं अपेक्षित आहे. आता गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्य, बीएससी केमिस्ट्री आणि प्रयोगशाळा सहाय्यकासाठी डीएमएलटी आवश्यक, म्हणजे असं डीएमएलटीचा जो कोर्स असतो तो असणं आवश्यक आहे प्रयोगशाळा वाल्यांसाठी. ओके, नंतर बघा तांत्रिक पद, गट क ची तांत्रिक पद आपण डिस्कस करत आहोत. काय काय आहे, पहिलं जोडारी वीज म्हणजे इलेक्ट्रिशियन. ओके, 10वी उत्तीर्ण, आयटीआयचा डिप्लोमा, कशाचा, वीज तंत्री किंवा नळ कारागीर. ओके, त्याच्यानंतर म्हणजे प्लंबरिंगचा आणि इलेक्ट्रिशियनचा जो आयटीआय डिप्लोमा असतो तो, आणि प्लस 3 वर्षाचा अनुभव. इथे प्लस म्हटलेला आहे म्हणजे आवश्यक, प्राधान्य नाही. काय म्हटलेलं आहे, आवश्यक. ओके, त्याच्यानंतरचं पद काय आहे, पंप ऑपरेटर वायरमॅन, सेम आयटीआय पंप ऑपरेटर वायरमॅन अनुभव असल्यास प्राधान्य. आणि इथे पण आहे 10वी उत्तीर्ण. लक्षात आलं, 10वी उत्तीर्ण हे बेसिक आहे, अर्थात 10वी झाल्यावरच आयटीआयला आपल्याला ऍडमिशन मिळत असतं, हो की नाही. पुढे बघा, अनुरेखक किंवा आरेखक, ज्याला ड्राफ्ट्समॅन असं म्हटलं जातं. ड्राफ्टमॅनला 12वी उत्तीर्ण आणि आयटीआयचा डिप्लोमा पाहिजे किंवा ऑटोकॅड पाहिजे. लक्षात घ्या, ऑटोकॅड किंवा आयटीआय. आता ही जी तांत्रिक पदे आपण बघतोय, तांत्रिक पदाचा सिलेबस वेगळा असतो. सिलेबसचा व्हिडिओ मी वेगळा तयार करणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, वाहन चालक कम ऑपरेटर, यंत्र चालक जो म्हणतात. ओके, अग्निशमनचा असेल तर इथे नीट लक्षात घ्या, 10वी प्लस अग्निशमनचं प्रशिक्षण जे 6 महिन्याचं केलेलं असतं ते, आणि त्याच्यासाठी शारीरिक पात्रता नमूद केलेली आहे. काय, तर उंची जी आहे ती 165 सेमी एम म्हणजे काय, पुरुष. लक्षात घ्या. आणि स्त्रियांसाठी काय आहे, 157 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर पुरुषांसाठी छातीवाला क्रायटेरिया साधारणपणे 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यानंतर त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटरची वाढ झाली पाहिजे. पुरुषांसाठी वजनाचा क्रायटेरिया आहे 50 किलो पाहिजे, स्त्रियांसाठी 46 किलो पाहिजे. ओके, नसेल तर त्याच्यावर काम करायला घ्या. आणि जे वाहक पद आहे म्हणजे जड, ह्याच्यासाठी तर लक्षात घ्या, जड वाहन परवाना प्लस 3 वर्षाचा अनुभव, आणि इथे काय आहे, 10वी उत्तीर्ण. ओके, काय म्हटलेलं आहे, 10वी उत्तीर्ण. ओके, आता बघूया आरोग्य सेवा म्हणजे नर्स किंवा हेल्थ असिस्टंट. इथे बघा 12वी कोणत्याही शाखेची चालणार आहे. एमपीडब्ल्यू 12 मंथ सिलेबस और सॅनिटरी इन्स्पेक्टरचा सिलेबस कंप्लीट केलेला असावा. आणि इथे क्लिअरली मेन्शन आहे किमान 2 वर्षाचा अनुभव असावा. ओके, आणि ज्या नर्स आहेत त्यांनी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि एमएनसी मध्ये त्याची नोंद असली पाहिजे, आणि त्यांना काय आहे, 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. ओके, हेल्थ असिस्टंट 12वी प्रशिक्षण आणि स्वच्छता निरीक्षण कोर्स म्हणजे 12वी झालेला पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे हेल्थ असिस्टंटचा किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जो आहे तो कंप्लीट केला पाहिजे. ओके, पुढे बघूया, स्वच्छता पर्यवेक्षकचा जो आहे ना तो. येस, इथे आपले घटकाच्या सगळी पदं झालेली आहे. आता तुम्ही बघाल की सर्व परीक्षांमध्ये एक कॉमन घटक असतो तो म्हणजे जीके जीएस. तर जीके जीएस सरळ सेवेमध्ये 50% अधिक भार जो आहे तो स्टेट बोर्डावर येतो. आणि ह्या सिलेबसचं अनालिसिस करून एक बॅच आणलेली आहे. या बॅचचं नाव बघा ठेवलेलं आहे मूलाधार बॅच. जीके जीएसचा मूळ आधार म्हणजे मूलाधार. ओके, स्टेट बोर्ड सिरीज आहे 6वी ते 12वी पर्यंतचे
सर्व इयत्ता याच्यात कव्हर होणार आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, प्रत्येक धड्याचे नोट्स आणि स्वतंत्र व्हिडिओ 150+ व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळणार आहे. सगळ्या पीडीएफ मिळणार आहे. कालावधी पूर्ण 1 वर्षाचा असणार, अनलिमिटेड व्ह्यूज आणि त्याची प्राइस जी आपण ती आहे 999 रुपये ठेवलेली आहे. परंतु येत्या 14, 15 आणि 16 जानेवारीला मकर संक्रांती निमित्त याच्यामध्ये 20% डिस्काउंट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोड अप्लाय करायचा आहे मकर 20. काय आहे? मकर 20 हा कोड तुम्ही अप्लाय करा आणि ही बॅच आता तुम्हाला 20% ऑफ केल्यानंतर साधारणपणे 750 रुपयाच्या आसपास पडणार आहे. समजतंय? सो तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करून घ्याल. आले लक्षात? पुढे बघूया. आता गट ड मधला एक पद आहे शिपाई, 10वी पाहिजे. आणि लक्षात घ्या, हे आधीची पण सगळी जी पदं आपण गट क ची बघितली तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मी तिथे नमूद करायची राहिली, मराठी भाषेचं ज्ञान सगळ्यांना आवश्यक आहे. मराठी आणि हिंदी ओके एकाच. तर इथे पण शिपाईला 10वी मराठी भाषेचं ज्ञान. त्याच्यानंतर वॉलमन असेल तर त्याला 10वी आहे आणि ITI नळ कारागीर. ओके, ITIचं महत्व नगर परिषदच्या याच्यात खूप आलंय. त्याच्यानंतर अग्निशमन विमोचक, फायरमॅन, त्याला पण बघा 10वी आहे. 6 महिने अग्निशमनचा जो कोर्स होतो तो होतो. त्याला पाहिजे उंची 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि वय जे आहे ते 30 पेक्षा जास्त नसावे. म्हणजेच काय, 30 वर्षाच्या आत जे कोणी आहेत तर त्यांच्यासाठी हे पद असणार आहे, फायरमॅन. ओके, आता बघायचंय ओव्हरऑल आपण ही सगळी जी माहिती बघितली तर ह्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र काय काय. तर सगळ्यात पहिले बघा, डोमिसाईल आहे, MSCIT मी क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला काय लागणार आहे? नॉन क्रिमी लेअर आणून ठेवा, टायपिंग सर्टिफिकेट आहे. बऱ्याचशा लोकांच्या नावात बदल झालेला असतं तर गॅझेट करायचं आणि नाव चेंज करून ठेवायचं हे आहे. आणि तुम्ही एखाद्या कास्टच्या ह्याला बिलॉंग करत असाल तर व्हॅलिडिटीचं जे वर्ष असतं तर ते चालू वर्षातलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. कोणतीही परीक्षा द्या, समजलं? ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कुठच्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला येऊ नये म्हणून. ओके, त्यामुळे आरक्षणाचं जे प्रमाणपत्र आहे ते हे कागदपत्रांची आता जुळवाजुळव करून ठेवा. क्लिअर? ओके, नेक्स्ट बघूया. आता परीक्षेचं स्वरूप अतांत्रिक पद म्हणजे क्लर्क आणि टायपिस्ट वाली जी आपण बघितली. ओके, स्टेनो वगैरे आहेत, पिऊन आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं इथे असणारे 200 गुण, 100 प्रश्न. ओके, आणि 4 विषय असणार आहेत. काय काय आहेत? तर मराठी, इंग्रजी, मॅथ्स, रिझनिंग, GK, GS. प्रत्येकी 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 50 गुण, 50 गुण, 50 गुण, 50 गुण. ओके, हे मागच्या वेळेस होतं आणि आता सुद्धा असंच असणार आहे. ओके, इथे हवं तर लिहून ठेवते. हे आहेत प्रश्न, हे आहेत गुण. ओके, मग आता जे तांत्रिक आहेत, ओके, हे 100 क्लिअर. आता तांत्रिकच्या साठी काय आहे? सेम हेच असणार आहे, पण इथे 100ला 2 घटक आहेत, 60 आणि 40. 40 हे तांत्रिक घटकाचे प्रश्न आहेत. 40 गुण तांत्रिक घटक, 40 प्रश्न. आणि 60 हे सेम मराठी, इंग्रजी, मॅथ्स, रिझनिंग, GK, GS. ओके, ह्याचे प्रत्येकी 15 प्रश्न असणार आहेत आणि 15 प्रश्न त्याला 60 गुण. लक्षात येईल, प्रत्येकी 15 प्रश्न म्हणजे 15 चौक 60. हे 60 प्रश्न, हे 40 प्रश्न म्हणजे 120 आणि 80. काय म्हटले? 120 आणि 80. ओके, आता ह्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तांत्रिकचा आणि तर तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर देते. पण तुम्ही कुठे एलिजिबल आहात, काय आहात, सगळं क्लिअर आहे. ओके, आता हे तुम्ही बघितलं की कुठची परीक्षा ही मराठी शिवाय सुद्धा अपूर्ण आहे. त्याच्यासाठी आपण ही आली इथे 6 महिने व्हॅलिडिटी नाही, ही व्हॅलिडिटी मी कम्प्लिटली 1 वर्षाची केलेली आहे. सोबत मी संपूर्ण 2500 शब्द संग्रह तयार करून घेणारा सगळा घटक हे केलेला आहे. 2500 शब्द संग्रह. ओके, ती बॅच पूर्णपणे मोफत इथे ऍड केलेली आहे. ज्यांना कोणाला घ्यायचे बघा, 499 रुपये किंमत आहे. तुम्हाला कोड यूज करायचा आहे मकर 20. 14, 15, 16 पर्यंत याला ऑफर आहे. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून
ठेवा. ओके. आणि मराठी व्याकरण जीके जीएस अनिवार्य आहे, याच्याशिवाय सुटकाच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही करणं आणि आम्ही शिकवणं याच्यातला फरक ज्याला माहिती आहे ते नक्कीच ही बॅच जॉईन करते. ठीक आहे. सो गट क गट ड ची येणारी सगळी पदं, आवश्यक अर्हता, संगणकाची अर्हता, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, येणारी पद, परीक्षा पद्धती, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आता राहिला प्रश्न फक्त अभ्यासक्रमाचा. लवकरच आपण एखाद्या व्हिडिओत भेटू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये शक्यतो भेटूया. ठीक आहे. सो मी आता इथे थांबत आहे. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा. ओके. सो थांबूया. अभ्यास करत राहा. लक्षात घ्या, ह्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत ना, ह्याचा एक पॉइंट असा असतो बाळांनो, हे येतील 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 म्हणून खूप वेळ घेतात, पण एकदा आला, फॉर्म फिलअप झाला की आपल्याला निव्वळ 40 ते 45 दिवस देतात, त्यावेळेस अभ्यास होत नाही. ओके. त्यामुळे बाळांनो, कृपया कधी येणार कधी येणार कधी येणार असंच बोलतात, ह्या बोलतात, अशा फालतू गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या. एकदा फॉर्म सुटले ना, नंतर वेळ मिळत नाही. हा, त्यामुळे फोकस ऑन स्टडी. थांबूया. जय हिंद.